नमस्कार. भारतीय लोकशाहीचे दोन सर्वात मोठे स्तंभ कोणते? तर एक म्हणजे आपली संसद आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालय. यांच्यातनं अधिकारांवरून एक नाजूक संतुलन नेहमीच साधलं जातं. आज आपण याच तारेवरच्या कसरतीबद्दल बोलणार आहोत. चला, सुरुवातच एका थेट आणि खूप महत्वाच्या प्रश्नानं करूया. विचार करा, जर संसदेच्या कामकाजात काहीतरी चुकीचं घडलं तर आपलं सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं का? हे सगळं थांबवू शकतं का? हाच प्रश्न खरं तर या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता या प्रश्नाचं उत्तर असं सरळ हो किंवा नाही असं देता येत नाही. उत्तर आहे हो, न्यायालय हस्तक्षेप करू शकतं, पण खूपच मर्यादित स्वरूपात. आणि आपल्या राज्यघटनेनेच या काही मर्यादा घातल्या आहेत, ज्यामुळे हे नातं खूपच इंटरेस्टिंग बनतं. या सगळ्याच्या मुळाशी आहे आपल्या राज्यघटनेतलं एक अतिशय महत्त्वाचं कलम, आणि ते म्हणजे कलम 122. हे कलम म्हणजे संसदेसाठी एक प्रकारचं संरक्षण कवच आहे, जे तिला न्यायालयाच्या हस्तक्षेपापासून वाचवतं. आणि हे संरक्षण कवच नेमकं कसं काम करतं हेच आज आपण समजून घेणार आहोत. जर तुम्हाला राज्यघटनेबद्दल अशी सखोल माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर हा आढावा शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं समजा की संसद म्हणजे एक स्वतंत्र जग आहे. कसं आपल्या घराचे नियम आपण स्वतः ठरवतो, अगदी तसंच संसद आपले नियम स्वतः बनवते आणि त्या नियमांप्रमाणे कारभार चालवण्यासाठी त्यांची एक स्वतंत्र अशी अंतर्गत यंत्रणा असते. बरं, हे सगळं ऐकायला तर ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे कसं काम करतं? चला, हे समजून घेण्यासाठी आपण थेट एका ताज्या उदाहरणाकडे जाऊया, म्हणजे हा मुद्दा एकदम स्पष्ट होईल. आठवत आहे, डिसेंबर 2023 मध्ये संसदेत एक मोठी सुरक्षा चूक झाली होती. त्यानंतर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि या गोंधळामुळे तब्बल 14 खासदारांना निलंबित करण्यात आलं. आता या खासदारांनी विचार केला की आपण या निर्णयाला न्यायालयात आव्हान देऊया, पण त्यांच्यासमोर कलम 122 ची एक भक्कम भिंत उभी राहिली. हेच ते कलम जे न्यायालयाला संसदेच्या आतल्या कामकाजात हस्तक्षेप करण्यापासून रोखतं. आणि हे आहे ते महत्त्वाचं वाक्य. कलम 122 काय म्हणतं? तर संसदेच्या कामकाजाच्या प्रक्रियेत जरी काही अनियमितता असली तरी फक्त त्या कारणावरून तुम्ही न्यायालयात जाऊन त्यावर प्रश्न विचारू शकत नाही. ठीक आहे, चला तर मग आता जरा आणखी खोलात जाऊया आणि बघूया की संसदेला ही जी स्वायत्तता मिळाली आहे ती नेमकी कोणत्या कलमांमधून येते. सुरुवात होते कलम 118 पासून. हे कलम सरळ सांगतं की लोकसभेला आणि राज्यसभेला आपापलं कामकाज चालवण्यासाठी स्वतःचे नियम बनवण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे त्यांची स्वतःची एक स्वतंत्र नियमावली, त्यांचं स्वतःचं रूलबुक असतं. आणि या स्वायत्ततेमध्ये भाषेचा मुद्दाही येतो. म्हणजे बघा, कामकाज मुख्यत्वे हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतं, पण सभापतींच्या परवानगीने कोणताही खासदार आपल्या मातृभाषेत म्हणजे इतर 22 अनुसूचित भाषांपैकी कोणत्याही भाषेत बोलू शकतो. आणि यासाठी तिथे एकाच वेळी भाषांतरणाची सोयसुद्धा असते. आता हे कलम बघा, हे अधिकार विभाजनाचं किती उत्तम उदाहरण आहे. ज्याप्रमाणे न्यायालय संसदेच्या कामात सहसा हस्तक्षेप करत नाही, अगदी त्याचप्रमाणे कलम 121 नुसार संसदसुद्धा न्यायाधीशांच्या वर्तनावर चर्चा करू शकत नाही. याला फक्त एकच अपवाद आहे, तो म्हणजे महाभियोगाची प्रक्रिया. आणि आपण पुन्हा आलो कलम 122 वर. हेच ते कलम आहे जे संसदेच्या आतल्या कामकाजाला न्यायालयाच्या हस्तक्षेपापासून वाचवतं. आणि सभागृहामध्ये सभापतींनी दिलेला निर्णय हा अंतिम मानला जातो. मग याचा अर्थ असा होतो का की संसदेचे अधिकार अमर्यादित आहेत, ते काहीही करू शकतात? तर नाही, अजिबात नाही. आणि इथेच आपल्या राज्यघटनेचा अंतिम अंकुश समोर येतो. इथे आपल्याला या दोन गोष्टींमधला तोल स्पष्टपणे दिसतो. एका बाजूला आहे संसदेचं स्वातंत्र्य, म्हणजे आपल्या अंतर्गत कामकाजावरची स्वायत्तता, आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या राज्यघटनेची सर्वोच्चता. म्हणजे काहीही झालं तरी राज्यघटनेने घालून दिलेल्या मर्यादा कोणीही, अगदी संसद सुद्धा, ओलांडू शकत नाही. आणि हाच तो ऐतिहासिक सिद्धांत आहे, मूलभूत संरचनेचा सिद्धांत, जो संसदेच्या अधिकारांवर अंतिम नियंत्रण ठेवतो. 1973 साली प्रसिद्ध केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने हे अगदी स्पष्ट केलं की संसदेला घटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण घटनेचा जो मूळ आत्मा आहे, जी तिची मूलभूत चौकट आहे, तिला बदलण्याचा अधिकार संसदेला नाही. या दोन खटल्यांनी खरं तर या सत्ता संतुलनाच्या सीमाच ठरवून दिल्या आहेत.
केशवानंद भारती खटल्याने मूलभूत संरचना ही संकल्पना दिली. तर नंतर राजा रामपाल खटल्यात हे स्पष्ट झालं की जरी न्यायालय प्रक्रियेत हस्तक्षेप करत नसलं तरी जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर मात्र न्यायालय नक्कीच हस्तक्षेप करू शकतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण अंतिम निष्कर्ष काय काढायचा? या संतुलनाचा नेमका अर्थ काय आहे? चला पाहूया. तर आपण जे काही पाहिलं त्याचा हा थोडक्यात सारांश. 1. संसद आपले नियम स्वतः बनवते. 2. तिथे वेगवेगळ्या भाषांना प्रोत्साहन मिळतं. 3. न्यायव्यवस्थेचा आदर केला जातो. 4. कलम 122 मुळे संसदेला संरक्षण मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 5. या सगळ्यावर आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेचा अंकुश आहे. एका वाक्यात सांगायचं तर आपल्या सभागृहाच्या आत संसद सार्वभौम आहे, पण संपूर्ण देशात आपली राज्यघटनाच सर्वोच्च आहे. आणि यासोबतच संसदेवरील आपली ही माहिती मालिका इथे पूर्ण होत आहे. या पुढच्या भागामध्ये आपण आता राज्यांच्या शासनाबद्दल जाणून घेणार आहोत, म्हणजे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विधानसभा यांच्याबद्दल. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सादरीकरणाला नक्की लाईक अँड शेअर करा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण स्पष्टीकरणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपल्या सगळ्यांचं एकच ध्येय आहे, आपल्या राज्यघटनेचं ज्ञान देशाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणं. चला, या प्रवासात आपण सगळे एकत्र सामील होऊया. जय हिंद.